तर महायुतीच्या मतदारांच्या मतदानाच्या आधारे विजय संपादित करणार असं राजीव पोद्दार यांनी म्हटलंय। अपक्ष नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, ते देखील मतदान करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। 10 लाखांची ऑफर दिली असा एक नगरसेवक दाखवा असं आव्हान सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। काँग्रेस उमेदवार अतुल लोंढे यांना राजीव पोद्दार यांनी हे आव्हान दिलंय। आम्ही आमच्या महायुतीच्या मतदारांच्या आधारावरच त्या ठिकाणी मोठा विजय संपादन करणार आहोत। पण काँग्रेसच्या व्यतिरिक्त अनेक नगरसेवक असे आहेत की जे अपक्ष आहे, ते सगळे नगरसेवक निश्चितपणे आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि तेही मला मतदान करतील। काटोलमधले शरद पवार गटाचे नगरसेवकही मदतीच्या तयारीत आहे तुम्हाला? निश्चितपणे तेही मदत करतील। अनिल देशमुखांचे कार्यकर्ते तुम्हाला मदत करतात? निश्चितपणे तेही मदत करतील। अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे। तर सोलापूर विधान परिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती। तर या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते पाटील या आमदारांशी चर्चा करणार आहेत। सुप्रिया सुळे मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहेत। सोलापूरच्या आमदारांबाबत सुप्रिया सुळे शशिकांत शिंदे यांच्याशीही चर्चा करणार आहेत।